नमस्कार, रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बेकरी सारखे एकदम परफेक्ट नानकटाई घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही बघा आपली नानकटाई किती मस्तपैकी तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत देखील बनलेली आहे। एकदम कमी वेळेमध्ये तयार होणारे आणि साधी सोपी तसेच अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 1 वाटी साजूक तूप घेतलेला आहे। तूप मी इथे घट्ट घेतलेला आहे। जर आपण याला वितळून घेतलं तर हे बरोबर 1 वाटी भरतं। इथे आपल्याला वितळून तूप अजिबात घ्यायचं नाही, घट्टच तूप आपल्याला वापरायचं आहे। आता 1 वाटी तुपासाठी आपण इथे गळवट वाटी पिठी साखर घेतलेली आहे, म्हणजेच पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे। आता ही पिठी साखर आपण या तुपामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढा जास्त वेळ शक्य होईल तेवढी ही पिठी साखर या तुपामध्ये फेटून घ्यायची आहे। बेकरी स्टाईल नानकटाई बनण्यासाठी ही एक महत्त्वाची टिप्स आहे। तुम्ही हे जितका जास्त वेळ फेटून घ्याल तेवढी नानकटाई किंवा बिस्किट हे एकदम खुसखुशीत बनतील। इथे मी 1 वाटी तुपासाठी पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे। जर तुम्हाला बिस्किट जास्त गोड हवे असतील तर तुम्ही 1 वाटी पिठी साखर घेतली तरीही चालेल, दोन्ही प्रमाण सेम ठेवलं तरीही चालेल। आपण केक बनवण्यासाठी क्रीम जशी फेटून घेतो अगदी तसंच याला इथं आपण फेटून घ्यायचं आहे। तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्ही इथं बघू शकता मी याला फेटून घेतलेला आहे आणि याचा कलर देखील बदललेला आहे। अगदी याच पद्धतीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बाकीचं देखील साहित्य आपण यामध्ये टाकून घेऊया। इथं मी सर्वप्रथम 1 वाटी मैदा घेतलेला आहे। आपण जेवढं साजूक तूप घेऊ तेवढाच आपल्याला मैदा वापरायचा आहे। बेकरी स्टाईल नानकटाई बनवण्यासाठी आणखीन एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण यामध्ये पाव वाटी बेसन टाकणार आहोत। तसेच पाव वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। इथं मी पाव वाटीपेक्षा थोडासा कमी रवा वापरलेला आहे, तुम्ही पाव वाटी देखील घेऊ शकता। आता हे तिन्ही साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथं तुम्ही साजूक तूप नसेल तर साजूक तुपाऐवजी डालडा देखील वापरू शकता। आपण जे बाजारातून नानकटाई आणतो त्यामध्ये सहसा डालडाच वापरलेला असतो, पण जर आपण नानकटाईमध्ये तूप वापरलं तर नानकटाई ही आणखीन टेस्टी लागते। तुम्ही इथं बघू शकता अगदी हलक्या हाताने मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता नानकटाई बनवण्यासाठी आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। इथं तुम्हाला ज्या लहान मोठ्या आकारामध्ये नानकटाई बनवायची असेल त्या आकारामध्ये तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता। तुम्ही गोळे हे अगदी गोल आकारामध्ये बनवून घेऊ शकता। इथं मी याला अगदी थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घेतलेला आहे। आता एक ताट घ्यायचं आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण गोळे तयार केले होते ते यामध्ये ठेवायचे आहेत। ही नानकटाई आपण कढईमध्ये बनवणार आहोत, यासाठी इथं मी ताट वापरलेला आहे, तुम्ही चाळण देखील घेऊ शकता। एका वेळेस जास्त ही गोळे आपण यामध्ये ठेवायचे नाहीत, कारण हे गोळे नंतर फुगले जातात, त्यामुळे आपण फक्त 4 ते 5 गोळे यामध्ये ठेवायचे आहेत। ही नानकटाई आपण कढईमध्ये बनवणार आहोत, यामध्ये मी एक स्टँड ठेवून घेतलेला आहे। आता यावरती आपण जे गोळे तयार करून घेतलेले होते ते ठेवायचे आहेत। यावरती आपण एक ताट ठेवून गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून याला आपण 10 ते 15 मिनिट ही नानकटाई तयार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही इथं बघू शकता नानकटाई तयार आहे। आता याला आपण काढून घेऊया।
आता ही बिस्किटे आपण या ताटापासून वेगळी करून घेऊया। तुम्ही इथं बघू शकता सहज वेगळे होत आहेत, अजिबात ताटाला चिकटलेली वगैरे नाहीत। बऱ्याच महिलांकडून असं होतं बिस्किटे खालून करपली जातात, तर तुम्ही या पद्धतीने करा, बिस्किटे अजिबात खालून करपणार वगैरे नाहीत। फक्त ताटाला आपण तेल लावून घ्यायचं आहे। जरी तुमच्याकडे ओव्हन, कुकर किंवा इडली स्टँड नसेल तरी सुद्धा बेकरी स्टाईल नानकटाई तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता। मी काही टिप्स सांगितलेल्या होत्या, त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमची ही नानकटाई अगदी अशीच एकदम खुसखुशीत बनेल। घरगुती पद्धतीने नानकटाई बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही ही घरी नक्की बनवा। चला तर मग भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपी सोबत।